नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मुद्दा या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुद्दा हा आपला कार्यक्रम आहे ज्याच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये जे पेटते धगधगते मुद्दे आहेत, मग ते आरक्षणाचे असो, शेतकऱ्यांचे असो, दुष्काळाचे असो, नाहीतर कोणतेही मुद्दे ज्वलंत असो, त्याच्यासाठीचा लोकांपर्यंत जाण्याचा मुद्दा म्हणजे पुढारी न्यूजचा मुद्दा. आजचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आपल्याला लक्षात असेल, यापूर्वी सुद्धा मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा पुढारीनं एकमात्र पहिला चॅनल ज्यांनी लावून धरला होता, त्याचप्रमाणे बाकीचे सुद्धा समाज घटक आहेत, त्यांनी हाच मुद्दा लावून धरलेला आहे. आणि त्याच्यापैकी एक प्रमुख घटक आहे तो म्हणजे धनगरांचा. धनगरांनी सुद्धा आता मागणी केलेली आहे की, आणि ती जुनी मागणी आहे की, अरे आमच्या आरक्षणाच्या मुद्द्याचं काय, किती अभ्यास करणार, किती समित्या नेमणार, आता आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही स्वस्थ बसणार नाही आहोत. आणि म्हणूनच पुढारी न्यूज आज आलेला आहे इंदापूरमध्ये. बारामती इंदापूरचा हा पुणे जिल्ह्यातला पट्टा धनगर बहुल म्हणून मानला जातो. राजकीय दृष्ट्या अतिशय सजग असलेला हा धनगर समाज राजकारणाची दिशा बदलू शकतो, आणि आज मात्र तो अस्वस्थ आहे, कारण मुद्दा त्यांच्या आरक्षणाचा आहे. आणि त्यासाठीच, तो मुद्दा जाणून घेण्यासाठीच आम्ही आलेलो तिथे इंदापूरमध्ये, घेऊन मुद्दा धनगर आरक्षणाचा. जय मल्हार. धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा असेल आणि येळकोट येळकोट जय मल्हारची घोषणा होणार नाही असं होणंच शक्य नाहीये. सगळ्यांचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये पुढारी न्यूज तर्फे. आणि आता हा मुद्दा खऱ्या अर्थानं आपण लावून धरणार आहोत, आणि त्यासाठी माझ्यासोबत मान्यवर आहेत. मी सगळ्यांची पहिल्यांदा ओळख करून देतो आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू करू. माझ्यासोबत इथे आहेत गजानन वागसे, भाजप जिल्हा अध्यक्ष आहेत ओबीसी सेलचे, त्यांचं स्वागत. ॲडव्होकेट प्रकाश वाघमोडे आहेत, ज्येष्ठ कायदेतज्ञ धनगर आरक्षण विषयाचे. डॉक्टर शशिकांत तरंगे आहेत, सदस्य आहेत ते धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य. याशिवाय किरण गोफणे आहेत, रासपचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे दादा थोरात, समन्वयक आहेत धनगर आरक्षण समितीचे. आणि कल्याणी वाघमोडे या आहेत अध्यक्ष क्रांती शौर्य सेना महाराष्ट्र राज्य. सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा मुद्दा असा असणार आहे की, नेमकं झालंय काय आरक्षणाचं, धनगर आरक्षणाचं काय नेमकं आहे, काय त्यांची मागणी आहे. म्हणजे आपल्याला साधारणपणे माहित असतं की धनगरांचं एक म्हणणं आहे की आम्हाला एसटी मधून आरक्षण द्या, पण त्यांना मुळात आरक्षण आहे. मग एनटी मधून एसटी साठी एवढा आग्रह का? धनगर समाजाचा हा लढा कमी नेमका कशाच्या बाबतीत आहे? संशोधनाच्या अभ्यासाबाबतीत मागे पडतोय मुद्दा, की राजकीय इच्छाशक्ती? राजकीय इच्छाशक्तीच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत धनगर आरक्षण मिळालेलं नाही. बाकी धनगर समाजाने आतापर्यंत जे लढे उभा केले ते अतिशय नियोजनबद्ध केले, अभ्यास पूर्ण केले. माझ्याकडे इथे धनगर समाजाची लोकसंख्येचा 2002 ते 2003चा भारत सरकारचा रिपोर्ट आहे. यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर धनगर समाजाची लोकसंख्या आणि धनगर समाज हे लोकसंख्येची जमाती, ओरान धनगर समाजाची लोकसंख्या हे भारत सरकारने दर्शवलेले, आणि ओरान ही धनगर समाजाची समकक्ष जात आहे. ही अनेक अहवालातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलं. यामध्ये आम्ही विविध राज्यातील धनगर समाजाच्या आणि अनुसूचित जमातीची याद्या काढल्या. त्यामध्ये बिहार सरकारमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, आपण बघायचं बिहार, इथं धनगर आणि ओरान स्पष्ट आहे. धनगर हा शब्द स्पष्ट आहे ना, तिथं कुठेही ओरान वगैरे, ओरान ऑब्लिक धनगर असा शब्द आहे. त्यामुळं ते शब्दछल काय नाही. आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी 30 मार्च, मगाशी त्या माणसाने 66 साल सांगितलं, पण नव्हे, 30 मार्च 1978ला त्यांनी इमर्जन्सी संपल्यानंतर सुद्धा त्यांनी पत्र दिलं होतं शासनाला, केंद्र शासनाला, की धनगर ही जात आहे, तिथे एसटीच्या प्रवर्गात आहे, त्यांना आरक्षण द्या, असं अंमलबजावणीचं शिफारस पत्र त्यांनी दिलं होतं. ते 1980 साली अंतुले मुख्यमंत्री झाली. त्याच्यानंतर पवार साहेबांचं पुलुत शासन आलं होतं, त्यांनी नाही घेतलं माघारी. परत बॅरिस्टर अंतुलेंनी नाही घेतलं. मात्र बॅरिस्टर अंतुल्यानंतर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले. यांच्या कालावधीमध्ये ते पत्र परत मागून घेतलं. मग त्याच्या अटी वसंतदादांना त्या माहित होतं की ह्या अटी पूर्ण करते धनगर समाज, तर त्याच्यानंतर ह्या अटी पूर्ण करत नाही धनगर वगैरे. हा प्रवाद आला कशा करता? आपण यासाठी लोकांमध्ये जाऊयात, लोकांचं म्हणणं जाणून घेऊन मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सदस्यांकडे, इकडे पॅनलवरच्या सदस्यांकडे. बोला. आजपर्यंत कुणाचंही आज इतकं मोठं आंदोलन झालं नाही, एवढं धनगर समाजाचं आंदोलन बारामतीत शरद पवारांच्या त्या ठिकाणी झालं. आणि त्यांना वाटलं की हे राष्ट्रवादीच्या ह्याच्यातील लोक असतील म्हणून असं त्या ठिकाणी केलं. आणि त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते, ते त्या ठिकाणी आले. देसाई साहेब होते, यांच्या सहीनी पत्र
डॉक्टर शशिकांत तरंगे त्या ठिकाणी स्वतः आमरण उपोषणासाठी बसले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही उपोषण माघारी घ्या आणि आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगरांना आम्ही आरक्षण देऊ. टीस वगैरे काही नेमण्याची आवश्यकता नव्हती, पण यांनी वेळ काढण्यासाठी आपण हा प्रश्न वाकसेंना विचारणार आहोत, कारण त्यासाठी मला वाकसेंकडे जावं लागेल. वाकसेजी, हे सगळं मीडिया समोर आलेलं आहे आणि इनफॅक्ट भाजपने वेळोवेळी म्हटलेलं आहे की आमचा पक्षाचा जनाधार ओबीसी आणि म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की हा बाकीचा सगळा प्रचंड मोठा जनसमुदाय हा आमचा खरा डीएनए आहे. काय नेमकं झालं? 10 वर्ष आता मोदी सरकारला झालेली आहेत, का नाही ते पहिल्या कॅबिनेट ती कधी उगवली? पहिली कॅबिनेट कधी उगवणार? तुम्हाला एक विषय स्पष्ट करतो. भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की त्यात कोणाची मालकी हक्क नाहीये. आणि एखादी वस्तू तुम्हाला जर द्यायची असेल अशीच देऊन टाकायची, ती टिकली किंवा नाही टिकली घेणं देणं नाही, तर कधीही देता येते हो. पण ती टिकली पाहिजे अशी जर द्यायची असेल तर ती अभ्यासपूर्वक दिली पाहिजे ना. मग ते त्यांच्या उपोषणाच्या वेळी मग हा मुद्दा सांगितला नव्हता का? डिस्क्लेमर असतं ना, स्टार असतो सगळ्या याच्या खाली, सदर घोषणा ही भविष्यातल्या गोष्टींवर अवलंबून आहे. जर टिकणारच द्यायचं होतं आणि तुमचा अभ्यासच नव्हता तर एवढ्या मोठ्या समाजाचा काय राजकारणासाठी वापर केला का? पंतप्रधानांपर्यंत धनगर आरक्षणाचा मुद्दा गेला. याच्यामध्ये सांगलीला राजीव गांधी आले होते, अटल बिहारी पंढरपूरला आले होते. मोदींवरती राहूयात. मोदींचा मुद्दा आपला विसरून चालणार नाही. बोला, मग काय झालं नेमकं 10 वर्षात? काय झालं 10 वर्षात हेच झालं की ज्या वेळेस आरक्षण द्यायचा प्रयत्न झाला त्यावेळेस जी प्रस्थापित जमात महाराष्ट्रात होती, ज्यांनी कायमस्वरूपी धनगर समाजाला आमदारकीपासून ते जिल्हा परिषदेपासून विरोध करत आली, त्या जमातीने एक प्रवर्ग तयार ठेवला होता. धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी झाली की त्याला विरोध करायचा, त्याच्या विरोधात आंदोलन करायला लावायची आणि राज्यात ती माणसं धनगरांच्या विरोधात उठवायची. या सगळ्याचा समन्वय साधण्यासाठी आतापर्यंत वेळ गेलेला आहे. 10 वर्ष गेली यामध्ये, 10 वर्ष गेली. बोलाय पटतंय का? बोला. 10 वर्षे असे गेले की आमचे मधुकर शिंदे नावाचे आमच्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली ती. त्यामुळं सरकारच्या जे काही निर्णय घ्यायचे असतील ते सरकारला घेता आले नाहीत. म्हणून तो मध्यंतरी धनगर आणि र आणि ड चा फरक आहे असं सरकारने ॲफिडेव्हिट दिलंय. असं आम्ही पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी सरकारची समिती नेमण्याचे काम झाले, त्याच्यातून आम्हाला डिसेंबरपर्यंत वाट बघायला सांगितले. आता आम्ही डिसेंबर नंतर लढा उभरायचं पुढे निर्णय घेऊ जर आम्हाला नाहीच मिळालं डिसेंबरपर्यंत. माझा प्रश्न इकडे असा आहे. बोला बोला बोला. इकडे बोलणार आहे कोणी? तुम्ही बोलता. येतो सगळं. यामध्ये मला आवर्जून आपल्याला सांगायचंय, यामध्ये धनगर समाजाची मागणी नाही की आम्हाला आरक्षण द्यावं. ऑलरेडी धनगर समाजाला या भारतीय राज्यघटनेने आरक्षण दिलेले, त्याची आम्हाला अंमलबजावणी करायची. कोण बोलणार आहे? बोला बोला बोला. बसून बोला. मी आहे तुमच्याकडे, मी येतो. बोला. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे आणि फक्त त्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावेळेसपासूनच्या प्रत्येक राजकीय पक्षाने असेल, पुढाऱ्यानं असेल, धनगर समाजाचा फक्त मतापुरता वापर केला आणि आजपर्यंत धनगर समाज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज आहे आणि एवढ्या मोठ्या समाजाचा फक्त मतासाठी वापर कसा केला जाऊ शकतो? तर हा आरक्षणाचा मुद्दा आतापर्यंत लांबवायचा आणि प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक 5 वर्षांनी आरक्षणाचा मुद्दा समोर आणायचा. नाही, पण हे आपल्याकडे दादा भाजपचे प्रतिनिधी आलेले, ते म्हणतात की आम्हाला नुसतं देऊन टाकायचं नाहीये, टिकणारं आरक्षण द्यायचंय, टिकणारं आरक्षण द्यायचंय. मी सुद्धा भाजपचाच कार्यकर्ता आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच की भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, नाहीतर राज्यामधला अजून कुठलाही अनेक पक्ष असेल, मला कुठल्या नेत्याचं घेणं देणं नाही. साहेब, इथं फक्त सत्तेचं राजकारण आहे आणि दर पंचवार्षिक योजना म्हणून प्रत्येक वेळेस कोणाला तरी एखाद्या धनगराच्या नेत्याला उठवायचं, त्यालाच काहीतरी मालपाणी द्यायचं किंवा त्याची रसद पुरवायची आणि त्यालाच उठवायचं. 2 महिने 3 महिने त्याला नाचवायचं आणि परत तो ग बसला की काय परत 5 वर्ष कोण बघतच नाही धनगरांचं आरक्षण. इथं कुणालाच धनगराचे आरक्षण कुठल्याच राजकर्त्याला द्यायचं नाही. आता डिसेंबर मधले 8 तारीख ते 9, 10 3 दिवस फास्ट कोर्ट चालणार आहे मुंबई हायकोर्टाचं आणि 3 म्हणजे 50 दिवसाचा अवधी आहे. 50 दिवस वाट बघू ना. 70 वर्ष काय झोपली होती का सगळे? 50 दिवस दम काढू. नसेल तर आपण कुठलं सरकार आलटू पलटू शकतो. मी सुद्धा भाजपचाच कार्यकर्ता आहे, पण भाजपला सुद्धा आपण पलटू शकतो हे नाही दिलं तर. आलो 1 मिनिट आलो. पुढे आलो. थांबा. मी आता पुढच्या पॅनलला येतो. बोला. आपल्यासोबत नवीन पण पाहुणे आले. एक मिनिट परत बोला. डिसेंबर महिना आम्हाला दाखवला जातोय की आरक्षणाचा निकाल लागणार आहे, तोपर्यंत आचारसंहिता लागल्यावर काय करायचं? म्हणजे हा मुद्दा अशा पद्धतीने आहे की धनगर समाजाचं सरकारवरती रोष नाही गेला पाहिजे, याच्यासाठी हेलिकॉप्टर देऊन नेत्यांना फिरवलं जात आहे. धनगर आरक्षणाची सुनावणी पुढच्या डिसेंबर पर्यंत पुढे ढकललेली आहे. याच्यासाठी तुम्ही का प्रयत्न करत नाही? आमदार आहेत तुम्ही, आज फिरून लोकांना सांगताय शरद पवारने वाटोळं केलं म्हणून सांगतात, भाजपने काय केलं म्हणून सांगतात ते. बोलतो बोला. आमचे मित्र जे बोलले ते राष्ट्रपतीचे प्रतिनिधी आहेत. मी त्यांना एक सांगतो, गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षण मागणीचं सुधारित वर्जन आहे, 5G वर्जन आहे. हेलिकॉप्टर कोणी दिलेला भीक दिलेली नाहीये.
हेलिकॉप्टर दिलं, जोपर्यंत ते रासपामध्ये काम कर मुळामध्ये हे आम्हाला ह्या भाजपचं राष्ट्रवादीचं ह्याचं काही देणं घेणं नाही. आतापर्यंत आमचं असंच वाटोळं केलेलं ह्या सगळ्यांनी. योग्य मुद्द्याला हात घालायचा सोडून हा भाजपचा तो राष्ट्रीयचा करून करून धनगर समाजाची 75 वर्ष वाया गेली. मागाशी रासपाचा उल्लेख आला. रासपाचा धनगर आरक्षण तर सोडा, 2014च्या सुमारास ज्यांनी बारामतीमध्ये सुप्रियाताईंना सुद्धा टफ फाईट दिली होती ते आम्हाला नंतर जानकर दिसेनासे झाले जवळपास. ही अवस्था कोणी आणली त्यांच्यावर? मला तेच सांगायचंय. आमच्या मित्रांनी मगाशी टार्गेट केलं एका नेत्यांना. त्यांचे नेते मंत्री होते हो. मंत्री असताना किती वेळा आरक्षणाची आठवण करून दिली त्यांनी सरकारला. मित्रपक्षाला किती वेळा आठवण करून दिली. मला एक सांगा, एकाही सरकारने आतापर्यंत 1000 कोटीचे साधे तरतूद सुद्धा केली नव्हती. आज पंतप्रधान उपमुख्यमंत्र्यांनी तरतूद केली आहे ना 1000 कोटी. धनगर समाजाची तरतूद आहे. सर्वप्रथम धनगर समाजाला काय सुखसुविधा मिळते हे जानकर साहेबांनी अस्तित्वात आणले आणि आम्हाला कुठल्या नेत्यावरती बोलायचं नाही. परंतु राजकारण कोणी करू नका. राजकारण गेलं खड्ड्यात. फक्त इथं अंमलबजावणी झाली पाहिजे धनगर समाजाला. आम्हाला धनगर आरक्षण पाहिजे, कुठल्या पक्षाची गरज नाही. फक्त धनगर आणि धनगर आरक्षण द्या, बाकी विषय सोडून द्या. सर मुद्दा हा आहे, पक्ष कुठला पक्षाचा विषय नाही इथं. मुद्दा आरक्षणाचा आहे सर. पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणले, आता किती पहिले कॅबिनेट कधी येणार आहे? पहिले कॅबिनेट कधी येणार आहे सर? तुम्ही कशात आरक्षण बोलायला? एक मिनिट, नवीन आपल्यासोबत नवीन आणखी हे आलेले आहेत. बोला दादा, सदस्य बोला. मी बाबासाहेब चौरे, भाजपचा राष्ट्रीय परिषद सदस्य आहे. मी काही पक्ष म्हणून इथं आलेलो नाही आणि आतापर्यंत कुठल्या पण माझा एक प्रश्न आहे, मला सांगा, मी पक्ष म्हणून आलेलो नाही असं म्हटलं की पक्ष या टीकेपासून वाचायचं, पण शेवटी सत्ताधारी हा पक्ष असतो आणि पक्षाचा माणूस असतो बसलेला. बरोबर आहे. मग विचारायचं नाही का? म्हणजे असं झालं की मी इकडे येऊन म्हणायचं की माझा एक प्रश्न आहे पण मी पुढारी न्यूजचा नाहीये. असं कसं चालेल? मी पुढारी न्यूजचा आहे का? मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली, आता वस्तुस्थितीच बोलणार आहे. आजपर्यंत धनगर समाजाला सर्व राजकीय पुढाऱ्यांनी, सर्व राजकीय पक्षांनी खेळणं म्हणून वापर केलाय. परंतु आज हा लढा धनगर समाजाच्या सुशिक्षित माणसानं, तरुणानं सगळ्यांना हातात घेतलेला आहे. आता जर कोणी काही केलं नाही, आता खोटे आश्वासन द्यायला गेले ते संपणार आहे सगळे. माझे इकडे कोणी गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता आहे का? कारण मला त्यांना पण प्रश्न विचारायचा. असं नको व्हायला की मी त्यांना विचारलंच नाही. कोणी आहे का इकडे पडळकरांचा कार्यकर्ता? आपण पडळकर आम्हाला जेवढे इतके ऍक्टिव्ह दिसले होते 2014 पासून, मग आता असं नेमकं काय झालं की आरक्षणाच्यासाठी, कारण आता सरकार आहे ते सरकारच्या बरोबर सामील सुद्धा आहेत, मग काहीतरी आवाज द्या, काहीतरी आंदोलन पुढे न्या. चला रासकर तर आता एकदम मागे पडल्यासारखे झालेत, पण किमान जानकर तर आता मागे पडलेले, पण किमान पडळकर तरी. हे बघा सर, 2014 पासून पडळकर साहेब हे आरक्षण बिरोबाची शपथ घेतली होती ना? अरे बिरोबाची शपथ घेतली होती. आज जरी आमदार पडळकर साहेब असले भाजपचे, तरी आरक्षणाच्या विषयी त्यांची भूमिका ठाम आहे. त्यांचा विषय स्वच्छ आहे. त्यांनी जे महाराष्ट्रभर आज आरक्षणासाठी लढा उभा केलाय, जे आमच्या पक्षातले इतर समाजाचे नेते आहेत, आज खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आरक्षणाच्या लढ्यासाठी त्यांनी ऍक्टिव्ह व्हायला हवं होतं, पण ऍक्टिव्ह झाले नाहीत. पण आज एक मिनिट, बोला. काय केलंय? प्रत्येक पक्षांनी धनगर समाजाचा फक्त टाइमपास केलाय, वापर केलाय. नाही, बाकीचे पक्ष सोडा, धनगर समाजाच्या नेत्यांना विचारतोय मी. नेत्यांना त्यापुरता वापर केलाय, निवडणुकीपुरता वापर केलाय. जोपर्यंत समाजातील नेते एकत्र येत नाहीत तोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा ह्यांच्या लक्षातच नाहीये. ह्यांचं फक्त एकच आहे की आता फक्त त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते हे फक्त एवढंच बघतात. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे धनगर आणि धनगडे आपली दिशाभूल केली जाती आणि प्रत्येक धनगर समाजाला हे आरक्षण भेटलंच आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. बोला. धनगर आरक्षण अंमलबजावणी हा व्यक्तिशः प्रश्न फक्त धनगर समाजाचा आहे. पण 2-3 दिवसापासून तुम्ही बारीक अभ्यास करा. एक 3 पोपट आहेत, विस्कटलेल्या राष्ट्रवादीचे 3 पोपट बोलतायत. एक अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील आणि ते झिरवळ का झिरपळ. त्या बेनकेचा, दिलीप वळसे पाटलाचा ह्या आरक्षणाचे संबंध काय हो? ह्या आरक्षणाच्या ह्या दोघांचाही काही संबंध नाही. हे सरकारमध्येच ना. वळसे पाटील हे सरकारमध्ये मंत्री आहेत. जर भाजपला एवढंही वाटतंय तर हाकलून द्यावं ना. भारती पवार केंद्रीय मंत्री त्या कोणाच्या आहेत हे भाजपच्या लोकांना मला विचारायचं आहे. बोला. आमच्या आरक्षणाचा जो खेळ होतोय तो राजकीय अस्थिरतेमुळे होतोय. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर काही एक पक्षातील नेते उठतायत, जेव्हा की ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी कुठल्याही समाजाची बाजू घेऊन नाही बोलायला पाहिजे. आता जो तिघांचा मुद्दा मांडला होता यांनी, पण मला हे नाही कळते की मग हे तिघे बोलतायत, नाही बोलत, सोडून द्या ना. तुम्ही का नाही करत? बोलायचा विषय असा आहे की त्यांचे ज्योतिषी कोण आहेत, त्यांना बोलायला लावणारे ज्योतिषी कोण आहेत? कोण आहेत ज्योतिषी? बारामतीचा ज्योतिषी
राष्ट्रवादीशी यांना बोलायला लावतोय आणि पहिल्यापासून ऐकून घ्या, आज इंदापूर तालुक्याचा आमदार धनगर समाजाचा आहे. गोपीचंद पडळकरांना तुम्ही विचारताय, त्या आमदारांनी गोपीचंद पडळकरांना सहकार्य करायला पाहिजे. विधान परिषदेत विधान भवनात प्रश्न विचारला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जनतेतून फक्त महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्याचा आमदार जनतेतून आलेला आहे. पडळकर साहेबांना या जनतेच्या नावावरती विधान परिषदेमध्ये घेऊन या महाराष्ट्राचा नेता म्हणून मिळवलं जाते. 3 नेते आहेत की ज्यांना शरद पवारांनी या मुद्द्याला अडचण आणण्यासाठी उभं केलेलं असा त्यांचा दावा आहे. सर मी तर म्हणतो, जर खरंच हे नेत्यांना सगळ्याच पुढाऱ्यांना धनगर समाजाच्या पुढाऱ्यांना धनगर जातीचा कळवळ असेल किंवा उन्नती करायची असेल तर द्या ना पदाचा राजीनामा, फक्त धनगर म्हणून या ना पुढं. काय अडचण आहे? कशाला पक्ष तुम्हाला पाहिजे? पडळकरांनी राजीनामा द्यावा विधान परिषद. ज्यांना धनगर म्हणून घ्यायचंय, भरणे मामापासून पडळकर सगळ्यांनीच राजीनामा द्या ना. आता राहिली किती दिवस? 3 महिने राहिले ना. राजकारणाचा विषय आणला की एकतर पक्षीय काही बोलू नका, पक्षभिक्ष काही नाही, म्हणजे जो पक्ष सत्तेत असतो त्या पक्षाचं नाव नाही घ्यायचं, आणि शिवाय हे मुद्दे मात्र मागे राहतात. तुम्ही कशा प्रकारे बघता? काय मार्ग दिसतो तुम्हाला? हे पहा, सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पक्ष धनगर समाजाचा मतासाठी वापर करून घेत आहेत. मात्र आरक्षण कोणी देत नाही. तर सगळ्या धनगर समाजाने खरं आपला पक्ष विसरून एकत्र येऊन फक्त धनगर समाजाची मागणी लागू करा एवढंच सांगितलं पाहिजे. बस, बाकी काहीच सांगितलं नाही. जे आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर धनगर समाजाचा 1 आमदार, 2 नंबरची लोकसंख्या. पण हे का घडतंय याच्यावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा चिंतन केलं पाहिजे. की ज्या वेळेस आमचे शिवाजी बापू शेंडगे आमदार होते त्यावेळेस त्यांचा लगेच कवठेमंकाळ मतदारसंघ विभागीय रचनेमध्ये फोडला. तसंच पोपटराव गावडे शिरूरला आमदार होते, त्यांचा लगेच आंबेगाव शिरूर फोडला. त्याच पद्धतीनं खामगाव बुलढाणा जिल्ह्यातील तिथं शेगाव फोडला. अशाच पद्धतीनं आमचे आनंदराव देवकत नाही, गणपतराव देशमुख साहेब हे अनेक वर्ष आमदार होते. पण ते आमदार का, आणि त्यांचं कर्तृत्व बी महान आहे, परंतु माळशिरस तालुक्यातली 10-20 गावं ही सांगोला मतदारसंघाला जोडली आणि आता नेमकी ती गावं काढली की तिथं आमचा आमदार पडला. म्हणजे या प्रक्रियेमध्ये धनगर समाजाने विचार करणं गरजेचं आहे की तुमचा मतदारसंघ, तुमचा 10 वर्षाच्या पुढं धनगरांचा आमदार महाराष्ट्रात राहत नाही. काही घडतंय तर तुमचा आमदार स्टेबल व्हायला लागला की मतदारसंघ फोडायचा आणि धनगर समाजाची लोकसंख्या घटित करायची. या वेळेला आता जी मुदत दिली आहे त्या मुदतीमध्ये जर ह्या सरकारनं निर्णय नाही घेतला तर मी चौरे साहेब ऐका, एक मिनिट, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा आता शेवटची अल्टिमेटम आपण दिलेला आहे. या एक मिनिट ऐका जरा, ऐकून तर घ्या त्यांचं. ऐका, जर ह्या अल्टिमेटम मध्ये ह्या सरकारनं निर्णय केला नाही तर वैयक्तिक म्हणून मी सांगतो, मी पक्षाचा पहिला राजीनामा देईल आणि समाजाबरोबर येईल. बोला. बारामती लोकसभा मतदारसंघात जवळपास कोटीच्या आसपास धनगर समाजाचं मतदान आहे. पारंपरिकरित्या पाठीमागच्या 60-70 वर्षात पवार घराण्याला डोक्यावर घेतलेलं आहे. त्या पवार ऐकून घ्या, आता राज्यातले 1 कोटीच्या आसपास मतदान आहे. आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात जेवढे धनगर समाजाचे प्रस्थापित नेते आहेत त्या सगळ्यांनी आतापर्यंत पवार साहेबांना खांद्यावर घेतलं होतं. ते शरद पवार का धनगरासाठी काय करत होते? काही केलेलं नाही. तुम्ही आता सांगताय पक्षाला टार्गेट करायचं नाही, ठीक आहे ना. तुम्ही पक्षावर जरी बोलायचं झालं तरी त्यांनी आतापर्यंत धनगर समाजात केलेला एखादा मंत्री दाखवू शकता का तुम्ही? जे देत आहे त्याच्यावर टार्गेट होतं, जे देत नाही त्याच्यावर. राजीनाम्याचा विषय आहे ना, इंदापूर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी धनगरांनी राजीनामा उद्या देऊ द्या. आम्ही भाजपचे सगळे कार्यकर्ते राजीनामा देतो. आम्ही सगळे राजीनामा द्यायला तयार आहे. जो माणूस धनगर दोन्ही यामध्ये आमच्या जे महाराष्ट्रामध्ये 1 आमदार आहे इंदापूरचा, त्यांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. जे धनगराचे नेते म्हणून महाराष्ट्रावर फिरतात, पडळकर साहेबांनी राजीनामा न देता पक्ष आपल्या समाजासाठी काम करावं. हा मुद्दा बरोबर आहे. हा मुद्दा ऐका, हा खेळ कसा होतोय माहितीये का, की राष्ट्रवादीचा आमदार आहे, धनगर आहे, मग एकच आमदार आहे. प्रश्न तो नाही, सत्ता कोणाच्या ताब्यात आहे त्यांना प्रश्न नाही का विचारायचा? ते राष्ट्रवादीच्या आमदार आता सत्तेतच आहेत ना. पडळकर साहेबांनी अगोदर मी धनगर आणि नंतर आमदार असं सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं राजीनामा देऊन रस्त्यावर उतरायची तयारी आहे आमची म्हणून. तुम्ही बघा ना त्यांचे प्रत्येक डिबेट, आणि आम्ही त्यांच्या बरोबरच आहोत. सर, भाजप खरं तर गोबेल्स नीती वापरत आहे आणि ती शरद पवारांनी काय केलं शेम भासून मुद्द्यावरून भरकटवतंय खरं तर भाजप. एनटीचं आरक्षण का होईना पण दिलं, त्याचा काहीतरी शरद पवारांमुळे फायदा झाला आणि त्या फायद्यामुळे आज काही पिढी शिकली त्याच्यामुळं. भाजपने काय दिलं? भाजप आता भोपळाच आहे सध्या. एनटीचा काहीतरी फायदा झाला. भाजप 1956 13 सप्टेंबर 1956 लोकसभा बिल आहे. 13
ऐकून घेऊ. 13 सप्टेंबर 1956चं लोकसभा बिल आहे की ज्याप्रमाणे केंद्राने असे निर्णय दिला होता प्रत्येक राज्याला की आपल्या राज्यातून घटना दुरुस्तीचा अध्यादेश केंद्राला पाठवावा, परंतु आजपर्यंत कुठल्याही पक्षाने तो पाठवला नाही. बोला. ऐका. देशामध्ये ह्या भारत देशामध्ये 5 राज्यांना धनगरांचं एसटी मध्ये आरक्षण दिले. एकमेव महाराष्ट्र असेल. महाराष्ट्रामध्ये धनगरांची खूप मोठी मतदारांची संख्या आहे. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा लोकसंख्येनं असणारा समाज फक्त मतासाठी वापर करावा या दृष्टिकोनातनं त्यावेळेसपासूनच्या प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी आजपर्यंत फक्त आणि मतासाठी वापर करायचं ठरवलं. म्हणून धनगरांची लोकसंख्या राज्यात 2 नंबरला आहे. धनगरांचा खासदार एकही नाही. सत्तेत आमदार बघितले 2-3. आणि आपण विचार करतोय भाजप कुठे गेला, राष्ट्रवादी कुठे गेला, शिवसेना. अरे तुम्हाला काय करायचंय? आपलं बघा ना काय करायचं. पक्ष नंतर बघू. पक्ष करून वाटोळ झालं या लोकांनी. मी आता शेवटच्या कमेंट घेणार आहेत. मी इकडे आलो. बसत येतो तुमच्या एक बोला. मी शेवटच्या कमेंट घेणार आहेत. धनगर समाजाच्या न्यायालयीन लढ्याच्या विरोधामध्ये RSSच्या अंगीकृत संघटना वनवासी कल्याण आश्रम या संघटनेने तिथं याचिका दाखल केली धनगरांना आरक्षण देऊ नका म्हणून. तुम्हाला पण मान्य आहे? नक्कीच भाजप हे फसवणूक करतंय आणि दुसऱ्याला पाठीशी घालून मला समाजाला एकच म्हणायचं आहे की भाजप जेव्हा तुमच्या उमेदवाराला ताकद देतो, जानकर साहेबांसारख्या उमेदवाराला भाजप जेव्हा ताकद देतो, 3 तालुक्यांमध्ये लीड असते, ती लीड इंदापूर बारामती क्रॉस होऊन 1 लाखाची लीड पडते. तुम्ही कधी ह्याचा विचार केलाय का? एक पक्ष आहे भाजप जो समाजाला ताकद देण्याचा प्रयत्न करतोय. समाजाने पण याचा विचार करायला पाहिजे. सगळ्या समाज बांधवांना मी सांगू इच्छितो, सगळ्या पुढाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपलं अंतिम ध्येय काय आहे? आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी समाजानं एक होऊन एक मतानं मागणी केली पाहिजे. आणि तर सत्ताधाऱ्या पक्षांना हेच पाहिजे, आपले मतभेदच पाहिजेत. तुम्ही मतभेद विसरून मागणीवर तुम्ही एकत्रित व्हा. ते आम्ही पहिल्यापासून सांगतोय, ते आता पण सांगतोय. अगोदर समाज आणि आरक्षण, नंतर पक्ष आणि राजकारण. हे म्हणतायत की आधी समाज मग पक्ष हे आमचं धोरण आहे. बरोबर? 100%. बरोबर. माझा प्रश्न आहे, गेली 10 वर्षामध्ये तुमच्या पक्षाने आधी समाज मग पक्ष अशी भूमिका का नाही घेतली? तुम्ही दिलेला का विसरताय सोयीस्करपणे? इतिहासात ऐकून घ्या, इतिहासात पहिला खासदार भारतीय जनता पार्टी. अहो सोडा ना, आरक्षणाचं बोला. आरक्षण बोला. आरक्षण तुम्ही दिलेला आहे का? आरक्षण दिलेला. NT नाही, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी 100%. आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्या पक्षामध्ये वरिष्ठ पदावर काम करताय, तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही आज का तुमच्या नेत्याला सांगत नाही? सर, आमच्या समाजाने 2014ला आमदार किंवा खासदार मागितलेला नव्हता. समाजाने एसटीचं आरक्षण मागितलेलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आता आम्ही सर्वच पक्ष किंवा सर्वच पक्षाचे नेते आले बाबा, 40 चोरांची टोळे आहे. तर अशा प्रकारे मुद्दा महत्वाचा आहे. मुद्दा धनगर आरक्षणाचा आहे, ज्याने लोकांच्या किती तीव्र भावना आहेत या निमित्तानं दिसून येतं. आणि हा लोकांपर्यंत नेण्यासाठीच, हा सगळ्या सत्ताधाऱ्यांपर्यंत नेण्यासाठीच हा कार्यक्रम असतो. म्हणून तर आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. अन्यथा या भावना लक्षात कशा येणार? लोकांचा आता विटलेलेत लोक. तुमचा पक्ष, आमचा पक्ष, आमचा माणूस, तुमचा माणूस. त्यांचं म्हणणे धनगर म्हणून एक व्हा आणि आरक्षणाबद्दल बोला. जर का संविधानाने आरक्षण दिलेलं आहे आणि नुसता र आणि ड चा मुद्दा आहे, त्याच्यामधले समाजशास्त्रीय अभ्यासाचे दाखले दिले गेलेले आहेत, तर मग किमान आम्हाला सत्ताधाऱ्यांकडनं काहीतरी क्रियाशीलता तरी दिसू द्या की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करतायत. हा या लोकांचा आक्रोश आहे, तो मांडण्यासाठीचा कार्यक्रम होता. याला आता सत्ताधारी कसा प्रतिसाद देतात ते बघावं लागेल. अन्यथा 2014 साली जो चमत्कार सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडला, तोच चमत्कार यावेळी पुन्हा हे करतील का? तशी करावी आणण्याची वेळ यांच्यावरती आणली जाईल का? हे मात्र बघावं लागेल. सध्या तरी हा समाज शांत आहे, मात्र त्यांचा आक्रोश इथे या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालेला आहे. यासाठीच तर कार्यक्रम आहे. मुद्दा हा पुढारीचा मुद्दा, हा मुद्दा महाराष्ट्राचा, हा मुद्दा धनगर आरक्षणाचा.